नमस्कार. आज पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील अमावस्या तिथी असते. विशेषतः माता भगवतीचं पूजन आणि संततीसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस मानला जातो. पिठोरी नावाचं कारण म्हणजे या वेळी 8 पिठोऱ्या मातांचं पूजन केलं जाते. घरात पिठाच्या प्रतिमा बनवून मातृशक्तीचं आवाहन केलं जातं. या दिवशी स्त्रिया उपवास करतात व संतान सुख, कुटुंबाची भरभराट, आयुष्यातील दुःख नष्ट होण्यासाठी देवीचं पूजन करतात. ब्राह्मणाला अन्नदान व वस्त्रदान करण्याची ही प्रथा आहे. स्कंद पुराणात उल्लेख आहे की 8 मातृका म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा आणि महालक्ष्मी या देवींचं पूजन अमावस्येला करावं. असंही मानलं जातं की या पूजनाने संततीवरील संकट दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते. अमावस्या ही चंद्र सूर्य युतीची वेळ म्हणजे मन, भावना आणि आत्मा यांचं एकत्रीकरण. कन्या राशीतील सूर्य व चंद्र यांच्या योगामुळे आरोग्य, संतती, वंशवृद्धी या गोष्टींवर परिणाम करते. संतान प्राप्तीसाठी विशेषतः संतान गोपाळ मंत्र जप या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांसाठी फलदायी ठरतो. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात मातृकांची पूजा किंवा स्थापना करावी म्हणजे पिठाच्या मूर्ती किंवा रेखाचित्र. नैवेद्य म्हणून दूध, फळं, पिठाचे लाडू अर्पण करावे. संध्याकाळी दीपदान व कुटुंबासाठी प्रार्थना करावी. पिठोरी अमावस्या ही केवळ उपवास पूजा नसून कुटुंबाच्या उन्नतीसाठी प्रार्थनेचा दिवस आहे. मातृशक्तीच्या कृपेशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. म्हणून या दिवशी देवीचे स्मरण केल्याने आयुष्य समृद्ध होतं. आपण सर्वांनी भक्तिपूर्वक ही तिथी साजरी करून आपलं जीवन मंगलमय करूया. धन्यवाद.